नागपूर महापालिका निवडणुकीत भाजपला लाभ मिळवण्यासाठी ईव्हीएम मशीनसोबत छेडछाडीचा आरोप काँग्रेसच्याही उमेदवारांनी केलाय। प्रभाग क्रमांक 11 मध्ये मतदानाच्या दिवशी 29,887 इतकं मतदान झाल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांनी लेखीमध्ये सांगितलं, पण प्रत्यक्षात मतमोजणी वेळी 32,714 एवढं मतदान झाल्याचं निदर्शनास आल्याचा आरोप काँग्रेस उमेदवारांचा आहे। या प्रकरणी काँग्रेस उमेदवार हायकोर्टात याचिका करून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्षपाती चौकशी करून पुढच्या काळात बॅलेट पद्धतीने मतदान घेण्यात यावं अशी मागणी करणार आहेत। त्यामुळे पुढच्या काळात ईव्हीएम मशीन घोळ मुद्दा गाजण्याची चिन्ह दिसत आहेत। 21 तारीख को जिस दिन वोटिंग हुई उस दिन जो इलेक्शन अधिकारी है उन्होंने 28,887 का एक पत्र दिया था कि आपके इस प्रभाग में 29,887 मत पड़े हैं। मगर जब काउंटिंग की गई और काउंटिंग के दिन का जो उन्होंने हमको पूरा बूथ वाइज दिया है तो उसमें 32,714 वोट्स आए। हमारा ये कहना है कि ये 2700, 2750, 3000 के करीब का जो डिफरेंस है ये कहाँ से आया। बीजेपी को उम्मीद से ज़्यादा वोट्स मिल गए और उन इलाकों में वोट्स मिले जहाँ उनको नहीं मिलना चाहिए था, नहीं मिलने की उम्मीद थी, और उन इलाके में उनको जब ज़्यादा वोट्स मिले हैं तो ऐसा लगता है कहीं ना कहीं कुछ वोट्स का इन्होंने ईवीएम मशीन में कुछ सेटिंग की है। हम चाहेंगे कि ये जो ईवीएम मशीन का सिस्टम है ये पूरी तरीके से ख़त्म करना चाहिए सरकार ने। और जो बैलेट पेपर आज इतनी एडवांस कंट्रीज़ हैं दुनिया में, वहाँ आपकी मशीनें नहीं है, वहाँ पे बैलेट पेपर इस्तेमाल हो रहा है, तो हमारे यहाँ क्यों इस्तेमाल करता है। 100% याच्यामध्ये गोंधळ झालेला आहे। ईव्हीएम हे सगळे हॅक करून याच्यामध्ये मतदानाचे फेरबदल करण्यात आले आहे आणि आमच्या प्रभागात तर असं झालं की जे मतदान झालं आहे त्याच्यापेक्षा जास्त काउंटिंगमध्ये मतदान दिसून राहिलेलं आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की हे सगळं ज्यांची सत्ता आहे ते लोक हे सगळं मॅनेज करून ह्या सगळ्या गोष्टी करतात, हे सिद्ध झालेलं आहे। आणि आता आम्ही कोर्टात पण जाणार आहे, रोडवर पण लढाई करणार आहे।